तुमच्यासमोर या कवितेच्या माध्यमातून सादर करते आहे। पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं, पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं, चिमणी घरटं सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडतं। हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात, पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात। या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो, म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो। अंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही, अंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही, बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही कधी गिळलं नाही। दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावंसं वाटतं, दिवसातून एकदा तरी मायेनं तिला जवळ घ्यावंसं वाटतं, परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं। उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते, आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जरा जास्तच लाडाची असते। पोर जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो, कळत नाही बैठकीतून अचानक तो का उठून जातो। इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात, लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत येऊन हसत असतात। तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणात आठवत राहतो, डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो। बीपीची गोळी घेतली का असं कोण विचारेल ग, जास्त गोड खाऊ नका हं असं आता मला कोण दटविल ग। बाबा कुणाचं ऐकत नाही, पण पोरीला नकार मात्र देत नाही। तिने रागात पाहिलं की मग ताटात गुलाबजाम सुद्धा घेत नाही। एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते, पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फारच वेगळी असते। असेच आपले देवयानीचे जे वडील मी तुमच्यासमोर या कवितेच्या माध्यमातून सादर करते आहे। पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं, पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं, चिमणी घरटं सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडतं। हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात, पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात। या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो, म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो। अंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही, अंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही, बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही कधी गिळलं नाही। दिवसातून एकदा